आताची सर्वात मोठी बातमी. नागेवाडीत पाठीपासूनच प्रचंड तणाव, भारी पोलीस बंदोबस्तात ड्रोन सर्वेक्षणचा प्रयत्न सुरू, शेतकऱ्यातून कडाडून विरोध. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनावरून सुरू असलेला संघर्ष आता अधिकच पेटला आहे. काल शेतकऱ्यांनी केलेल्या तीव्र विरोधानंतर आज बुधवारी पुन्हा पाठीपासूनच प्रशासनाने नागेवाडी तालुका खानापूर येथे प्रचंड पोलीस बंदोबस्तात ड्रोन सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामुळे संपूर्ण नागेवाडी परिसरात कमालीची शांतता आणि प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज पहाटे सुमारे 5 वाजल्यापासूनच नागेवाडी परिसरात मोठा पोलीस फौजफाटा आणि अतिरिक्त पोलीस कुमक तैनात करण्यात आले आहे. प्रशासनाचे ड्रोन सर्वेक्षण पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. काल झालेल्या तीव्र विरोधानंतर शेतकऱ्यांना संघटित होण्याची संधी न देता सर्वेक्षण पूर्ण करण्याचा प्रशासनाचा डाव असल्याचे बोलले जात आहे. मात्र या छावणीवजा वातावरणामुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र अस्वस्थता आणि संताप पसरला आहे. या घडामोडीची कुणकुण लागताच शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे नेते ॲडव्होकेट दीपक लाड यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी नागेवाडी व परिसरातील सर्व शेतकरी आणि समितीच्या सदस्यांना तातडीने नागेवाडीत पोहोचण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाकडून पोलिसांच्या बळावर शेतकऱ्यांची जमीन हडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. सर्वांनी तत्काळ नागेवाडीत जमा व्हा आणि हा अन्याय मोडून काढा अशा आशयाचा संदेश सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नागेवाडीसह परिसरातील शेतकरी व महिला विरोध करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत.